मी तुला प्रपोज केले होते पण त्याचे उत्तर काय आहे? तारिणीच्या प्रश्नावर केदार म्हणाला, असं काही की मालिकेत मोठा ट्विस्टच. हो, तुम्ही जे ऐकलं ते खरंच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. तारिणी ही अशी मालिका आहे ज्यामध्ये फक्त घरगुती भांडण पाहायला मिळत नाही, तर ॲक्शन, गुन्हेगारी, गुप्तहेरपणा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्याचे कारण म्हणजे तारिणी व केदार दोघेही स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहेत. तारिणीच्या टीमला काही केस सोपवल्या जातात ज्यांचा त्यांना शोध घ्यायचा असतो. गुन्हेगारांना पोलिसांच्या हवाली करायचं असते, परंतु ते त्यांची ओळख सर्वांसमोर आणू शकत नाही. अगदी घरच्यांनाही त्यांच्या कामाबद्दल अजिबात माहिती नाही. त्यांच्या मतानुसार तारिणी एका NGOमध्ये काम करते, तर सध्या केदार कौशिकीच्या न्यूज पोर्टलमध्ये काम करतो. त्यामुळे या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. या सगळ्यात तारिणी आणि केदारची लव्ह स्टोरी देखील लक्ष वेधून घेते. केदारचे तारिणीवर आधीपासूनच प्रेम आहे, मात्र त्याच्या भावना उघडपणे सांगितल्या नाही. तारिणीने वाटले की केदार दुसऱ्या कोणत्या तरी मुलीशी प्रेम करत आहे, मात्र आता ती सुद्धा केदारच्या प्रेमात पडली आहे. तारिणी आणि केदार मिशन गृहप्रवेशासाठी लग्न केले होते. या मिशननंतर वेगळे होऊ असे त्याने ठरवले होते. तारिणी घटस्फोटाचे पेपर सह्या केल्या होत्या. हे पेपर जेव्हा मिशीला सापडले त्यावेळी त्यांनी त्या पेपरवर केदारच्या सुद्धा सह्या घेतल्या. आता या सगळ्यात तारिणी मालिकेचा एक प्रमुख लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीवर तारिणी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की केदार तारिणीला म्हणतो की घटस्फोटाच्या पेपरवर मी सही केली नव्हती. त्यावर तारिणी त्याला म्हणते, घटस्फोटाच्या पेपरवर तू सही केली नाहीस, पण मी तुला प्रपोज केले होतं त्याचे उत्तर काय आहे? त्यावर केदार तारिणीला मिठी मारतो. त्याच वेळी त्याला आठवते जेव्हा त्यांनी टीम तारिणीतील सदस्यांना सांगितले होते की माझं तारिणीवर प्रेम आहे. त्यावेळी त्यांनी त्याला सांगितले होते की तुम्ही त्यांच्यासाठी किती वर्ष वाट पाहिली, त्यांना सुद्धा थोडीशी वाट बघू द्या. हे आठवल्यानंतर केदार तारिणीशी खोटं बोलतो. तो म्हणतो, हो माझ्या ठाण्यातील मैत्रीण हो म्हणाली. त्यावर तारिणीला धक्का बसतो. केदार तिला म्हणतो, तू मला म्हणाली होतीस ना तू मला त्या नजरेने पाहिलं नाहीस, पण तिने मला त्या नजरेने पाहिलं. त्यावर तारिणी म्हणते, मग आता तिला भेटव. हे ऐकल्यानंतर केदारच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने केदार तारिणीची भेट घडवून देणार का त्या मुलीशी, अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोमध्ये नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत प्रोमोचे कौतुक केले आहे. दरम्यान आता तारिणीला केदारचे तिच्यावरच प्रेम आहे कधी कळणार? केदार तारिणीला कधी प्रपोज करणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.